मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली। येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिठी नदी स्वच्छतेसाठी अखेर कंत्राटदार पुढे आले आहेत। अनेक वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्यानंतर 24 मार्च रोजी निविदा उघडली असता एकूण 6 निविदाकार पुढे आल्याची माहिती समोर आली। त्यामुळे पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय। यापूर्वी गाळ काढण्याच्या कामात गैरप्रकारांचे आरोप झाल्याने काही कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाले होते, तर काहींना अटकही झाली होती। त्यामुळे हे काम अर्धवट राहिले होते। परिणामी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 28 फेब्रुवारी रोजी नवीन निविदा प्रक्रिया सुरू केली होती। मात्र सुरुवातीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मुदत वाढवत अखेर 7 दिवसांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। आता हे गाळ काढण्याचे काम 3 टप्प्यात पार पडणार असून प्रत्येक टप्प्यासाठी 2 असे एकूण 6 निविदाकार पुढे आले आहेत। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार कागदपत्रांची छाननी करून त्यातून 3 कंत्राटदार अंतिम करण्यात येणार आहेत। दरम्यान सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करणे प्रशासनासाठी मोठे आव्हान असणार आहे। गेल्या वर्षीच्या वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे यंदा या कामाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मुंबई।